टेनिस क्रिकेट स्पर्धा। या क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम खेळाडूंचे, प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आगतम स्वागतम सुस्वागतम। अंबाडी कवड असोसिएशन अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या आजचा हा 4था दिवस या स्पर्धेचा। 4थ्या दिवसामध्ये म्हटलं होतं अंतिम दिवस। या अंतिम दिवसामध्ये मला या ठिकाणी समालोचन करण्याची जी काही संधी दिली त्या पीएन स्पोर्ट्स पालकने संघाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। रोहिदास भाऊ मांजरेकर सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, लकडे सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। काहीसा वेळ नसल्या कारणामुळे कॉमेंट्री क्षेत्रामध्ये थोडंसं दूर जावं लागतं, परंतु ज्यावेळेस मला वेळ मिळतो त्यावेळेस मी निश्चितच येत असतो कॉमेंट्री करण्यासाठी, कारण एक स्वतःचा असलेला तो छंद आहे, हॉबीज आहे आणि हॉबीज आपण स्वतःने जोपासलं सुद्धा पाहिजे। दरम्यान आपण आता या ठिकाणी मॅचकडे वळतोय। चालू असलेला सामना बोंबेपाडा बी वर्सेस वावली स्पोर्ट्स वावली। का मी असोसिएशनचं नेहमी कौतुक करतो त्याचं मागचं रिझन असं आहे की असोसिएशनने काय केलं तर सगळ्यांना शिस्त लावली। काय शिस्त लावली तर येणाऱ्या प्रत्येक वेळेमध्ये सामने सुरू झालं पाहिजेत, प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि या जर सगळ्या त्रिसूत्रांचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्या विभागातील जे बंद पडलेले ओरम क्रिकेट सामने आहेत ते मात्र निश्चितच अजूनही वाढतील आणि भव्य दिव्य असे दादूचा पाडा या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व संघांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। दरम्यान चालू असलेला सामना बोंबेपाडा बी वर्सेस वावली स्पोर्ट्स वावली। बोंबेपाडा बी संघ बी ए म्हटलं तर सागर बोंबे यांचा संघ, बी म्हटलं तर निश्चितच दीपेश गोलंदाज आहे, स्ट्राईकला असेल तो मात्र धीरज आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र चेतन। वावली संघ खूप बरं वाटतंय, आमच्यात आजूबाजूतील विभागातील संघ एक गाव म्हटलं तरी हरकत नाही। वावली मानिवली म्हटलं तर मानिवली गावची ओळख द्यायची झाली तर वावली म्हणून ओळख द्यावं लागतं। स्ट्राईकला असेल तो निहार, नॉन स्ट्राईकला असेल तो चेतन। काय आता नवीन नवीन मुलं सगळे आलेत ना, जरी बाजूला गाव असलं तरी मात्र मुलांना आता ओळखताना मात्र खूप कठीण होत चाललेलं आहे। चला जरा घाई करा, कारण अंतिम दिवस आहे आणि का मी नेहमीच सांगत असतो की क्रिकेट कुठपर्यंत पोहोचलेलं आहे। लाईव्ह टेलिकास्ट पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने टेलिकास्ट, पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने आता मात्र आहा कालची जर मॅच जर निश्चितच बघितलं असेल ओल टू डीजेला पण संधी देऊयात। माझे साथी स्कोरर या ठिकाणी मयूर आहेत, सांगतायत की 1:21 या ठिकाणी पहिला चेंडू जो पडला, आपल्याला 10 मिनिटं दिलेले आहेत। 2 षटकं आपल्याला 10 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहेत। ते कशी पूर्ण करायची? पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी निहार याची खेळी मात्र संपुष्टात आली आणि कालची मॅच जर निश्चितच बघितलं असेल पाकिस्तान काय झालं तर फरेनांचा जो झेल सुटला आणि 1-1 अति सामना ज्या ठिकाणी जिंकून घेतला। पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मात्र पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल। एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचेल, धावसंख्या येते मात्र 1-2। अतिशय सुसज्ज असं हे ग्राउंड। आता रोहिदास भाऊ या ठिकाणी नेहमीच असतात, रोहिदास लकडे सर सुद्धा असतात की ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळलो शेता बांधावरती क्रिकेट खेळलो, आताच्या मुलांना खेळपट्टी बघा, ग्राउंड बघा, कोणाला इजा नाही झाली पाहिजे या पद्धतीचे ग्राउंड आज आपण प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो। पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात। पुढील चेंडू चैतन्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय, थोडंसं फंबलिंग होतंय। एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल। एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 3। थोडंसं मात्र या ठिकाणी अवांतर चर्चा समालोचन क्षेत्रामध्ये आता कॉमेंट्री क्षेत्रानं थोडंसं पुढे गेलेलं आहे। समाजाला धरून सुद्धा कॉमेंट्री होत असते, अगदी तुमच्या मित्रांपर्यंत होत असलेली कॉमेंट्री या ठिकाणी होत असते, कारण क्रिकेट हा काय आहे ना की मैत्रीत्वाचा खेळ आहे। क्रिकेटमध्ये सर्वात जास्त जर तुम्ही काय कमाल असेल तर ते आहे मित्र। पुन्हा एकदा मात्र स्लीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी मात्र फसतोय। काय गोलंदाजी होते बोंबेपाडा संघाकडनं, आतापर्यंत गोलंदाजाने पूर्णपणे जखडून ठेवले त्या वावली संघाला। एक धावाने अगदी कासवाच्या गतीने मात्र धावसंख्या ही वावली संघाची थोडी वाढत आहे, परंतु कासवाच्या गतीने नाही करावं लागेल, कारण काय आहे तर पहिलं षटक आहे। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असते, हाणामारीचं षटक असतं।
पुन्हा एकदा मात्र चैतन्याने उंचावून उडून दिले चेंडू, चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय, क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. या 2 धाव्याने संघाची धाव संख्या वाढेल, धाव संख्या ती मात्र 6. धाव संख्या झाली ती बिनबाद 1-6 सॉरी 1-6. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती मात्र काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल तर चेंडू येस काय असतं ना समालोचन क्षेत्र कसं असतं ते असं असतं. का असं असतं कारण बॅट्समनला समजलं पाहिजे की माझ्या नावाचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातोय ओव्हर टू डीजे. पहिला चेंडू शेवटचा चेंडू त्याने प्रहार केला चेतनाने, चेतनला माहिती आहे कारण अभिनय तो कभी नाही. आता मात्र काय करावं लागेल या चेंडूवरती षटकार मारावाच लागेल कारण आता जी रांगोळी पद्धतीने सजवलेलं जे क्षेत्ररक्षण होतं ते मात्र आता दूर दूर कुठेतरी जाणार आहे. आणि आता पुन्हा एकदा मात्र चेतन याची खेळी मात्र आतापर्यंत 9 धावांवरती चेतन सुद्धा वैयक्तिक 9 धावांना खेळतोय. 3 षटकांचा सामना असणार आहे. थोडं घाई करा बोंबेपाडा बी संघ, घाई करा मित्रांनो. काय आहे ना जेव्हा पाऊस पडत असतो की नाही त्यावेळेस तो ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी चालवत असतो त्यावेळेस ते वायपर असतात. ते वायपर आपण काय करतो तर जेव्हा पाऊस जोरात पडतो तेव्हाच ते वायपर फास्ट फिरवले जातात. तसं आता तुम्हाला क्षेत्ररक्षण पण कसं करायचं फास्ट फिरवायचं. जरा घाई करा जरा प्लीज कारण आपण नेहमी एकमेकांच्या समोर खेळत असतो त्याच्यामुळे सगळ्यांना आपले हवे दावे सगळे माहिती आहेत. आणि हे हेवे दावे जे असतात हे फक्त ग्राउंडमध्ये ठेवायचे. एकदा का ग्राउंड सोडला ना का मग मित्रत्वाची भावना. दुसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे किरण. आता मात्र बोंबेपाडा बी संघाकडून आशेचा किरण आलेला आहे परंतु नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र हर्षद. स्ट्राईकला आहे तो मात्र हर्षद. नॉन स्ट्राईक चेतन. चला जरा घाई करा. पहिला षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती धाव संख्या झाली ती मात्र बरोबर 1 डझन 12 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर रेषेमध्ये. कसं आहे ना थोडं पंचांचा पण व्यायाम झाला पाहिजे. का व्यायाम झाला पाहिजे कारण दिवसभर पंच त्या ठिकाणी उभे असतात. कारण आपण अगदी आता माझ्या जोडीने रुपेश या ठिकाणी बसलेला आहे बोलतो ना का भाऊ नाही जमत आता खूप हैराणी होते. एक चेंडू जरी खेळायला गेलं तर खूप कारण पंच जे आहेत ना ते दिवसभर त्या ठिकाणी काय करत असतात आपलं वर्कआउट करत असतात. पुन्हा एकदा मात्र किरण टू मात्र हर्षद. पुन्हा एकदा मात्र ऑफच्या दिशेने काय चेंडू मारलाय. अगदी त्या चेंडूवरती स्वतः हर्षद याने झोकून दिलं होतं आणि चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत जाईल. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाची धाव संख्या वाढेल 1-17 ओव्हर टू डीजे. बघा साथी या ठिकाणी गुणलेखक जे आहेत मयूर या ठिकाणी मला नेहमीच सांगतायत की भाऊ फक्त 5 मिनिटं आहेत 5 मिनिटांमध्ये त्यांना हे षटक कंप्लीट करायचं आहे. का वेळेचं बंधन असायला पाहिजे. ज्या वेळेस आपण ट्रेनने प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला वेळेचं महत्त्व कळतं. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूयात. किरण टू हर्षद. पुन्हा एकदा मात्र ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू मात्र हर्षद याला काही नीटसं समजलं नाही आणि दांड्या गुल ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. आता मात्र स्ट्राईकला येतो. हर्षदची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आणि आता मात्र आला हर्षद. कसं झालं नाही वार पलटवार झाले. पहिल्या चेंडूवरती काय केलं हर्षदाने चौकार मारला परंतु किरणने सांगितलं ना का नाही माझ्या अजून आशेचा किरण बाकी आहे. आणि काय आशेचा किरण होता तर दुसऱ्या चेंडूवरती लगेच त्याने हिट आउट करून टाकलं. पुन्हा एकदा बोलूयात सामन्याकडे. स्ट्राईकला आता मात्र आहे तो वैभव. कबड्डी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे वैभव शिंगारे पण या ठिकाणी आता थोडं फलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा मात्र काय घडतंय काय बिघडतंय काहीच समजलेलं नाही आणि पंच लेग बाईचा इशारा करतायत. काय चेंडू होता या ठिकाणी ना का मला वाटतं जे रुपेश ज्या वेळेस त्यांच्या सगळे साथी बसले असतील ना डगआउट मध्ये ते सांगत असतील मार 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 खेच 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 खेच. प्रत्येकाचे हात मात्र या ठिकाणी उंचावर गेले असते पण चेंडू मात्र निर्धाव जातोय. निर्धाव धावाचे सांगता होईल त्यावेळेस चेंडू धाव संख्या होईल ती मात्र 18.
लेग बाईज, ओके सॉरी लेग बाईज. पुन्हा एकदा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता. या एकेरी धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल ती मात्र 19. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती काय प्रहार चढवला जातोय वैभव शिंगारे याच्याकडनं. किरण टू वैभव शिंगारे. आता मात्र चेंडू पाहिला आणि जसा आला तसा भिरकावून दिला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का नाही. चैतन्याने पाहिलं की सुंदर फेकी केली जाते त्या माध्यमातून आणि आता धावसंख्या वाढेल. धावसंख्या ती मात्र 20. अजूनही दुसऱ्या चेंडूतील मात्र शेवटचा चेंडू. 7 चेंडू अजूनही बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये कमीत कमी 30 प्लस केल्या ना तर निश्चितच तुम्ही सामन्यामध्ये टिकू शकता. पुन्हा एकदा किरण टू मात्र चैतन्याने एक उंचावरून षटकार मारला होता आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती होते का तर मात्र निर्धाव चेंडू जाईल. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या येईल ती मात्र 20. 2 बाद 20. 2 षटक समाप्तीनंतर 2-2-2-0. पुन्हा एकदा वळूयात या सामन्याचं जे भव्य दिव्य आयोजन ज्यांनी केलेलं आहे PN स्पोर्ट्स पालकने. बऱ्याच वर्षापासून मला वाटते पालकने सगळं नेहमी लाईव्ह बघत होतो टुर्नामेंट. लाईव्ह टुर्नामेंट बघत असताना निश्चितच बरं वाटलं जरा की आपल्या क्षेत्रातील आपल्या विभागातील अनेक जे आयोजक आहेत ते आयोजक या ठिकाणी सामने भरवत असतात. कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण या क्रिकेट क्षेत्रापासून दूर गेलो होतो. कारण काय झालं तर मागच्या काळामध्ये एक अंडरम चक्कीचा खेळ आला होता. तो खेळ एवढा जोरात चालू होता ना की ओरम क्रिकेटच पूर्णपणे वाचलं होतं. आता मात्र काय झालं की आता असोसिएशन झाली ना त्यावेळेस मात्र काय झाली शिस्त लागली आणि शिस्त लागल्यानंतर तर काय झालं तर मात्र प्रत्येक संघ वेळेवर येऊ लागला. प्रत्येकाला मात्र जेवढी एंट्री भरली तेवढ्या वरचे सामने खेळावे लागले. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. आता मात्र गोलंदाज असेल अरुण. यस कोण विसरणार या अरुणला मित्रांनो. हो 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 पहिल्या चेंडूवरती वैभव याची खेळी संपुष्टात येते. ओव्हर टू डीजे. धन्यवाद. काय गाणी वाजवलं बघा. गाणी काय वाजवलंय. वाट बघतो रिक्षेवाला. कारण तो डगआउट मध्ये जो बसला होता तो वाट बघत होता की मला कधी खेळायला मिळेल. कारण आता गोलंदाज आहे तो अरुण याचा जर उल्लेख जर केला तर निश्चित त्याचं बोंबेपाडा संघामधून खेळत असताना नेहमीच त्याचं योगदान जे असतं ना ते 100% असतं प्रत्येक वेळेस. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पारसाच्यासाठी. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या ती 24. ओव्हर टू डीजे. अगदी बरोबर त्या चेंडूला पाहिलं निरखलं आणि लेग साईडच्या दिशेने उंचावरून मारून दिलं. कारण 1 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 24. लॉस ऑफ 3 विकेट्स. मालबेडी संघाचा कर्णधार आणि मानिवली संघाचा कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांनी जरा रिपोर्ट करा. आयोजकांशी संपर्क साधा. का संपर्क साधा ते सांगायला नको. पुन्हा एकदा अरुण याचा. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतो. चोरटी धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. श्यामने काय केलं ना की जसा चेंडू हातामध्ये आला त्याने आता बघितलं की काय करायचं. मला एष्ट्या उद्ध्वस्त करायचे. ते स्टंप तुटले तरी चालतील असा जोरात प्रहार चढवला होता त्याने परंतु हिट झाला नाही. आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 25. खूप जवळचे मित्र आहोत. आपलाच परिसर आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होतंय. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती मात्र 27. नेहमीच आपल्या भागातील मी खेळाडूंचा उल्लेख करत असतो. अगदी मग आपल्या विभागामध्ये कॉमेंट्री करताना असो किंवा वसई विरारमध्ये असो. 27 काल बोरशेती संघ खेळत होता नारंगी या ग्राउंडवरती. पुन्हा एकदा अरुण. पुन्हा एकदा मात्र आहा हा हा किधर भी देख और
चेंडू को मार्के दे, अशी काहीतरी चेतनची परिस्थिती. निर्धाव चेंडू जातो, निर्धाव चेंडूची सांगता होईल. संघाची धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या ती मात्र 27. अजूनही मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती काय करायचं आहे? प्रहार करायचा आहे, प्रतिहार करायचा आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेतन याने जसं मगाशी सांगितलं होतं ना, शेवटच्या चेंडूवरती काय करायचं तर षटकार मारला होता. आता काय केलंय तर चौकार मारलाय. संघाची धाव संख्या झाली ती 31 झालेली आहेत. 32 विन फॉर बोंबेपाडा बी. ओव्हर टू डीजे. या ठिकाणी माझे साथी मित्र, कारण आपल्या विभागामधील कोणाची काही शंका असेल तर अगदी आपण सहज धावून गेलो ना त्यांच्यापर्यंत, ते त्या शंकेचं निराकरण अगदी 0 मिनिटामध्ये होतं. असे आमचे परममित्र सागरजी बोंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. सागर बोंबे, कालच आपला बर्थडे होता मित्रा. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. या संपूर्ण विभागातील DPL तर्फे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा. कारण आपल्या विभागामधील क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम हे तुझ्या माध्यमातून खूप जास्त होत आहे. तुला क्रिकेटमय शुभेच्छा द्याव्या की तुला आयुष्यभर उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा द्याव्या, याचं अगणित करणं मात्र निश्चितच कमी पडेल. वेलकम 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 सागरजी बोंबे साहेब. साहेब म्हटलं तरी काय हरकत नाहीये. जर डीजे वाल्याला मी विनंती करेन की गाणी अशी वाजवायची आहेत ना की संपूर्ण माहोल आहे ना जरा एकदम गरम झाला पाहिजे. असं आपण जरा गाण्याचं जरा क्षेत्र निवडा की जेणेकरून संपूर्ण परिसरात जरा दणानून गेला पाहिजे. चला जरा घाई करायचे वावली संघ आणि एका बाजूला बोंबेपाडा बी संघ. कारण तुमचा जो कोच आहे तो या ठिकाणी स्टेजवर मंचावर येऊन बसलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता स्वतःला काहीतरी करायचं आहे. धावसंख्या झाली ती 31, म्हणजे पूर्वार्धाचा खेळ झाला. त्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या वावली संघाने केल्या त्या 31. आता उत्तरार्धामध्ये काय करायचं बोंबेपाडा बी संघाला तर 32 धावांचं टार्गेट ठेवलेले आणि 32 धावांचं टार्गेट मात्र कंप्लीट करायचंय. बघा काय केलं वावली संघाने. यस, लगेच गेले. त्यांना माहिती वेळेचं महत्त्व काय आहे. कारण याच्या पुढचे जे खेळणारे सगळे संघ आहेत त्यांना कमी ओव्हरचे षटकांचे सामने खेळायला नको, म्हणून त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घेतलं. बोंबेपाडा बी संघ, आय विल रिक्वेस्ट टू यू प्लीज कम फास्ट. यस, धन्यवाद. खूप मित्रांनो, उन्हाचा तडका पण वाढत चाललेला आहे. जरा स्वतःच्या जीवाला पण जपत चला. आणि प्रत्येक संघामध्ये ज्या वेळेस संघ आयोजक असतील, म्हणजे कोच कोणी असेल तर त्यांना विनंती असेल माझ्या माध्यमातून की 10वी 12वीला जर आपल्यामध्ये जर कोणी खेळाडू जर खेळत असतील तर कृपया करून त्यांना मार्चपर्यंत खेळून देऊ नका. कारण का त्याचं रिझन असं आहे, कारण 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्याला म्हणा या वर्षी नको खेळूस, पुढच्या वर्षी वाटल्यास मी तुला वाटल्यास सगळे तुलाच पहिली बॉलिंग पहिली बॅटिंग, तू कॅप्टन तूच कीपर, सगळं त्याला सांगून टाका. पण आता मात्र त्याला काय करा, खेळू नका. आणि यस मित्रांनो, येत्या 13, 14, 15 तारखेला दुगाडपाटा परिसरामध्ये भव्य भिवंडी कुणबी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या कुणबी महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभाग दाखवायचा आहे. कारण आपल्या विभागातील हा कुणबी महोत्सव आहे आणि सर्वांनी जातीने येऊन त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काय करायचं, जे काही जमेल मला ते काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. कोणतेही काम असो, अगदी छोटं मोठं काम असो, अगदी विश्वास चिकू पाटील आहेत ना, यांच्या माध्यमातून आपण डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून हा कुणबी महोत्सव आपण आपल्या विभागामध्ये भरवत आहोत. सो जसं क्रिकेटसाठी आपण एक दिवस काढतो तसं आपण काय करायचं, आपल्या कुणबी महोत्सवासाठी पण एक दिवस काढायचा आहे. चला वळूयात मॅचकडे. स्ट्राईकला असेल गोलंदाज हर्षद, स्ट्राईकला आहे सूरज आणि नॉन स्ट्राईकला येतो केतन. सूरज, केतन आणि हर्षद. पहिला चेंडू मात्र हर्षद, ओ काय चेंडू टाकला होता. चेंडू मात्र इथून ज्यावेळेस ऍक्शन मध्ये बघितला त्यावेळेस निश्चित असं वाटलं की ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पडतो की काय, परंतु चेंडू मात्र जातोय व्हाईटच्या रूपामध्ये. आणि आता मात्र या ठिकाणी काय होईल,
व्हाईटच्या रूपाने संघाचं खातं खोलतंय. पुन्हा एकदा मात्र हर्षद टू सूरज. हो थोडस मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा थोडस जरा गाईड करण्याची गरज आहे थोडं, कारण बॉलिंग मध्ये स्पेस बघितला तर निश्चितच स्पेस दिसतोय मला, आणि तो स्पेस आहे ना तो नक्की गुडलॅनवरती जर पडला ना तर निश्चितच चांगलंच काहीतरी घडेल. परंतु अजूनही एकही बॅटला चेंडू लागलेला नाही आणि 2 धावा या ठिकाणी मात्र पळून 2 धावा झालेल्या आहेत, कारण दोन्ही धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त रूपाने. पुन्हा एकदा मात्र हर्षद टू सूरज. आता मात्र ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि 4 धावांसाठी चेंडू जाईल. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होईल ती मात्र 6 ओव्हर 2. पुन्हा एकदा मात्र सूरज टू मात्र हर्षद. आता मात्र हर्षदाला काहीतरी करावं लागेल, कारण आशेचा सूरज आहे. आता मात्र लेगच्या दिशेने मारले चेंडू, वैभवच्या आता चेंडू जातोय त्या ठिकाणी तुत्तू मेमे होते. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी मात्र योग्य वेळी योग्य सिग्नल मिळाला आणि मात्र गाडी जी आहे ती मात्र पुन्हा एकदा टर्न घेऊन रिव्हर्स गेलेली आहे. कसं आहे ना मित्रांनो, क्रिकेट खेळताना तुम्हाला 3 सूत्र तुम्ही वापरले पाहिजे, यस नो अँड वेट. पुन्हा एकदा हर्षद. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारले चेंडू जाईल सीमा पार षटकार. धन्यवाद. सूरज मात्र या ठिकाणी बोंबेपाडा 20 संघाकडनं मात्र निश्चितच जसं आता आपण बघत आहात की ग्राउंड मध्ये सूरज जसा तापलेला आहे ना त्याच पद्धतीने तो सूरज सुद्धा बोंबेपाडा 20 चा तापलेला आहे. थोडा तापमान जे आहे ते हिट झालेलं आहे आणि त्या तापमानाला हर्षदाला काय करावं लागेल माहितीये का, कारण हर्ष उल्हासाने त्याला गोलंदाजी करावी लागेल. कारण हर्ष उल्हासाने जर गोलंदाजी केली तर निश्चित मात्र वावली संघाकडनं काय होईल, थोडंसं स्माइलिंग सुरू होईल. परंतु मात्र तसं काही घडत नाहीये. जसा सूरज तापलेला आहे तसा मात्र या ठिकाणी बोंबेपाडा 20 संघाकडनं सुद्धा सूरज सुद्धा तापलेला आहे. आतापर्यंत धाव संख्या झाली ती मात्र 12, चेंडू झाले ते मात्र 3. पुढील चेंडू मात्र काय घडेल काय बिघडेल, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या षटकामध्ये मला तरी वाटतंय ना, मयूर माझे जे साथी गुणलेखक आहेत ते सांगतात की पंचांचा जास्तच वॉर्मअप झालाय आतापर्यंत बघितलं तर, कारण या ओव्हरमध्ये 3 वेळा पंचांचे हात जे आहे ते समांतर रेषेमध्ये गेले, म्हणजे जास्तच जवळ वॉर्मअप झालेला आहे. आणि मित्रांनो वॉर्मअप करत चला, कारण व्यायाम ही काळाची गरज आहे. कोरोना काळामध्ये आपण सगळं अनुभवलंय, कोणी काय व्यायाम करत होता ते. पुन्हा एकदा हर्षद टू सूरज. पुन्हा एकदा सूरज आमच्या अगदी समालोचक क्षेत्राला सागर बोंबेला त्याने दाखवून दिलंय का मी आहे या ठिकाणी, मी सूरज आहे. अगदी समालोचक क्षेत्रामध्ये बसलेल्या ज्या डाव्या बाजूला जे मुख्य मान्यवर बसले त्या मान्यवरांना हा सन्मान देणारा हा षटकार होता. या षटकाराने मात्र संघाची धाव संख्या वाढली आहे 19. हो आणि सागर बोंबे यांनी हा तो कॅच सुद्धा पकडलेला आहे. क्या बात आहे. मी मगाशी म्हटलं सूरज तापलेला आहे, सूरज कोणता तापलाय ते माहित नाही, पण सूरज तापलाय. कोणता सूरज तापलाय काय माहित. आता बघूयात काय होते काय घडते. धाव संख्या तर मस्त झाली होती वावली संघाची, 31 धावा झाल्या. त्या 32 धावांचं टार्गेट दिलं होतं. आता मात्र थोडं समीकरण बदलते, 14 मध्ये 13. पुन्हा एकदा मात्र नाही काय ना, मी नेहमी म्हणत असतो अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे.
वाईट आहे. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. जर वावली संघामध्ये जर कोणी एक्सपिरियन्स खेळाडू असेल तर त्याने जाऊन त्याला सांगायला पाहिजे की काय करायचं आहे, की तुला फक्त चेंडू काय करायचं, बॅट्समनच्या बॅटला लावू दे चेंडू. चेंडू चौकार जाओ षटकार जाओ. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि चेंडू गेला 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 सीमा पार षटकार. धन्यवाद. पंच चेंडू किती झालेत? एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झाले, धाव संख्या झाली 26 आणि एका चेंडू मध्ये 6 धावा पाहिजे. जर पहिल्या षटकामध्ये जर जिंकायचं असेल तर गोल्डन 6 मारावं लागेल. पाहूया सूरज काय करतोय. आपल्या जो कोच आहे त्या कोचला गिफ्ट रूपामध्ये काय देतोय का, की एका षटकामध्ये मी जिंकू शकतो. वावली संघ काय करू शकतो पाहूयात. हो, या पद्धतीची गोलंदाजी व्हायला पाहिजे होती. या गुडलेनवरती चेंडू टप्पा जो आहे तो पडायला पाहिजे होता. निश्चितच काहीतरी घडलं असतं, काहीतरी बिघडलं असतं. मला वावली संघामध्ये आज मला वाटतं मनोज दिसत नाहीये, भाविक सुद्धा दिसत नाहीयेत. थोडस मला वाटतं वावली संघ पण सध्या थोडस मला वाटतं कुठेतरी दडपणाखाली असेल. आता मात्र 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 12 6 6 12. ओव्हर टू डीजे. चला आता काय करायचंय, 12 चेंडू मध्ये 6 धावा करायच्या. आता बारी कोणाची आहे? केतन. हो, काय चेंडू टाकला होता. अगदी गुडलेनवरती चेंडू टाकून बॅट्समनच्या अगदी डोक्याला दस्तकाला मस्तक करीत चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये. चेंडू जातोय, गोलंदाज आहे तो मात्र पारस. आता पारस याला काय करायला लागेल, परिसरासारखं जरा चमकावं लागेल. का चमकावं लागेल तर ही जे ओव्हर आहे त्या ओव्हरमध्ये त्याला निर्धावची सांगता करावी लागेल. 2 चेंडू. ओ आहा, आहे ना ते एक पिक्चर होता ना, किंवा अरुण गवळी साहेबांचा एक आहे ना मेसेज, चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. एक चूक घडली तर त्याच्या चुकीचं काय रूपांतर होते ते प्रत्येकाला माहिती आहे. जर T20 वर्ल्ड कप जर जिंकला नसता, सूर्यकुमार यादवने तो जर झेल घेतला नसता तर मात्र काय झालं असतं ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा सूरज. ओ, देर आहे पर दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता मात्र या ठिकाणी काय झाले, सूरज याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात होते. आतापर्यंत खूप सुंदर खेळी केली होती आणि पहिला हादरा मिळतोय तो बोंबेफाडा बी या संघाला 27 या धाव संख्येवरती. ओव्हर टू डीजे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? आता इथं नाव काय आहे का, तर नाव आहे सूरज. का सूरज नाव आहे, कारण त्याने संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. स्ट्राईकला आता असेल तो मात्र मयूर आणि गोलंदाज पारस. आतापर्यंत सुंदर खेळ झालेला आहे. निश्चितच अजून 3 चेंडू मात्र निर्धाव गेले तर सामन्यामध्ये थोडीशी मजा येणार आहे. पुन्हा एकदा मात्र हलक्यात हाताने कट केले चेंडू. एक धावासाठी चेंडू मात्र त्या ठिकाणी स्वतः वैभव मात्र धावत जाईल. तोपर्यंत एक धाव पळून करण्यात येईल. या एकेरी धावेने संघाची धाव संख्या वाढेल. धाव संख्या ती मात्र 28. धाव संख्या जाईल ती मात्र 28. अजूनही 4 धावांची गरज. आता मात्र 8 चेंडू आणि 4 धावा. थोडं 4-8 समीकरण असतं तर मजा आली असती बघायला. पण तरी पण काय नाही, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी काही घडू शकतंय. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी संधी आलेली आहे. चेतन मात्र स्वतः त्या ठिकाणी धावत येतोय. यस, यालाच म्हणतात ना क्रिकेट. कारण मी मगाशीच म्हटलं क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतं. ओव्हर टू डीजे.
आता मात्र काय झालं ना, वावली संघामध्ये थोडस काहीतरी द्विधा मनस्थिती झाली असेल. का नाही पहिली ओव्हर आम्ही पारसला दिली, बरोबर आहे ना? का नाही पहिली ओव्हर आम्ही पारसला दिली? पारसला जर पहिली ओव्हर दिली असती तर निश्चितच मात्र 10 धावा जरी गेल्या असत्या आणि मग येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावा झाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही, ॲज इट इज ॲज प्रेझेंट तुम्ही जे काय करता ना त्याला खूप महत्व आहे. मग आता काय महत्व आहे तर 7 चेंडू 4 धावांची गरज. 7-4-4-7 स्ट्राईकला असेल तो मात्र अरुण. खूप मोठा अनुभव आहे आपल्याकडे, खूप मोठा. बघा काय केलं, हलक्या हाताने कट केलेला चेंडू अगदी कलात्मक रूपाने चेंडूला मात्र फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि या ठिकाणी बोंबेपाडा बी संघ या ठिकाणी विजय होतो. कॉंग्रॅच्युलेशन बोंबेपाडा बी संघ, हार्ड लक. वावली स्पोर्ट्स वावली, विनंती असेल की बोंबेपाडा बी संघ आणि रियानवीर सूर्यानगर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. रियानवीर सूर्यानगर, बोंबेपाडा बी संघ या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी विनाविलंब लगेच यायचं आहे. आणि धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी मला आपण एक मॅच का होईना कॉमेंट्री करण्याची जी संधी दिली. रोहिदास भाऊ मांजरेकर, लकडे भाऊ, धन्यवाद. आणि PN स्पोर्ट्स